आपण कल्पना करूया की एक अगदी नवीन अद्ययावत AI चिप एका सिस्टममध्ये बसवली आहे. ती चालू करण्यासाठी स्विच दाबताच जाणवतं की या एकाच चिपला चालवण्यासाठी चक्क एका लहान कारखान्याएवढी वीज लागतीये. म्हणजे 15,000 वॅट्स. हो, आणि तेही फक्त एका चिपसाठी. अगदी बरोबर. आजच्या या 2026च्या जगात AI एखादा जादूगारासारखं काम करतंय हे नक्की. ते उत्तम कविता लिहितंय, गुंतागुंतीच्या आजारांचं निदान करतंय, पण या सगळ्याच्या मागे हार्डवेअरच्या विश्वामध्ये एक मोठा हाहाकार माजला आहे. हो ना. आणि खरं तर मूरचा नियम म्हणजे मूर्स लॉ आता जवळपास संपत आला आहे. आपण आता भौतिकशास्त्राच्या मर्यादांना थेट जाऊन धडकत आहोत. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. मी जेव्हा आकडेवारी बघत होतो ना, तेव्हा मी खरंच थक्क झालो. गेल्या 20 वर्षांचा जर आपण विचार केला तर प्रोसेसरच्या आकडेमोड करण्याच्या क्षमतेत तब्बल 60,000 पटीनं वाढ झालीय. पण त्याच वेळी तो डेटा प्रोसेसरपर्यंत पोहोचवणाऱ्या मेमरी बँडविड्थमध्ये किती वाढ झालीय? मला वाटतं फारच कमी. हो, फक्त 30 पटीने. 60,000 विरुद्ध 30 ही एक प्रचंड मोठी दरी आहे. आणि मगाशी मी जे म्हणालो ना की भविष्यातील AI ॲक्सेलरेटर्स 15,000 वॉट्सपर्यंत ऊर्जा पेणार आहेत, हो, यालाच तांत्रिक भाषेत द पॉवर वॉल आणि द मेमरी वॉल असं म्हणतात. ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर उलगडून पाहूया. नक्कीच. हे उलगडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बघा, आता केवळ वेगाने चालणारे प्रोसेसर बनवून काहीही साध्य होणार नाहीये. तुमचा प्रोसेसर कितीही वेगवान असला तरी त्याला जो डेटा लागतो तो जर वेळेवर पोहोचलाच नाही तर तो काहीच कामाचा नाहीये. डेटा मूव्हमेंटसाठी म्हणजेच डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि वेळ हे आजच्या घडीला सर्वात मोठं दुखणं बनलं आहे. पॉवर वॉलला भेदण्यासाठी जगभरातील महाकाय टेक कंपन्या जसं की ॲपल, IBM आणि क्वालकॉम कोणते उपाय शोधत आहेत? आणि याचा रोजच्या जीवनावर म्हणजे सामान्य माणसांवर काय परिणाम होणार आहे तेही आपण पाहू. हो, नक्कीच. तर आपण या डेटा मूव्हमेंटच्या समस्येपासूनच सुरुवात करूया. ही मेमरी वॉल नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी एका उदाहरणाचा विचार करूया. समजा एक अतिशय वेगवान कोट्यावधी रुपये किमतीच्या सुपरकारचं इंजिन आहे. अच्छा. हे इंजिन सेकंदात हजारो किलोमीटरचा वेग गाठू शकतं. पण अडचण अशी आहे की त्या सुपरकारला आपण सायकलीचे टायर लावलेत. अरे बापरे. हो ना. आता इंजिन प्रचंड वेगात आहे, पण ते टायर म्हणजे आपली मेमरी बँडविड्थ त्या वेगाला अजिबात साथ देऊ शकत नाहीये. हे अगदी अचूक उदाहरण आहे. आणि गंमत बघा, आपण त्या सुपरकारचे इंजिन अजून मोठं करत चाललोय, पण रस्ता आणि टायर मात्र तेच आहेत. मग होतं काय यात? तो महागडा प्रोसेसर केवळ डेटा येण्याची वाट पाहत नुसता वेटिंग मोडमध्ये बसलेला असतो आणि काहीही न करता तो प्रचंड ऊर्जा जाळत असतो. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या सायकलीच्या टायरची समस्या सोडवण्यासाठी आता सगळं जग हाय बँडविड्थ मेमरीकडे म्हणजे HBM कडे धावत आहे. पण तुम्हाला बाजाराची सद्यस्थिती सांगते. काय आहे स्थिती? 2026 या वर्षासाठी या HBM चिप्सचा संपूर्ण जागतिक पुरवठा आधीच विकला गेला आहे. सोल्ड आउट. खरंच? हो. आणि हायपरस्केलरची भांडवली गुंतवणूक यावर्षी $500 अब्ज पुढे गेली आहे. हे आकडे अक्षरशः चक्रावून टाकणारे आहेत. $500 अब्ज? हे केवळ ते सायकलीचे टायर बदलण्यासाठी? पण थांबा, ही गुंतवणूक नक्की कुठे होत आहे? म्हणजे केवळ जुन्या पद्धतीच्या फॅक्टरीज वाढवण्यासाठी की आणखी काही? नाही, तिथेच तर खरा बदल घडतोय. आता चिप्स कशा बनवल्या जातात यापेक्षा त्या कशा पॅक केल्या जातात यावर जास्त भर दिला जातोय. अच्छा. उदाहरणार्थ SK हायनिक्स सारखी कंपनी अमेरिकेतील इंडियानामध्ये प्रगत पॅकेजिंगसाठी चक्क $4 अब्ज गुंतवत आहे. ते आता चिपलेट्स तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. चिपलेट्स म्हणजे लहान मुलांच्या लेगो ब्लॉक सारखं काहीतरी असतं का हे? अगदी तसंच. एका मोठ्या चिपऐवजी छोट्या छोट्या चिप्स बनवायच्या आणि त्या एकाच पॅकेजमध्ये एकमेकांवर रचायच्या. याला 3D स्टॅक्ड DRAM म्हणतात. ओके. याचा सरळ अर्थ असा की मेमरी आणि प्रोसेसर यांना लांब ठेवण्याऐवजी मेमरीला थेट प्रोसेसरच्या डोक्यावरच बसवलं जातं, जेणेकरून डेटाचा प्रवास एकदम कमी होईल. म्हणजे डेटाला लांबचा प्रवास करावा लागू नये म्हणून रस्ताच कमी करायचा. एकदम भारी आहे. पण जर आपण प्रोसेसर आणि मेमरीमधील अंतर कमीच करत आहोत तर मग एक पाऊल पुढे जाऊन डिझाईनच पूर्ण का बदलू नये? आणि इथेच ॲपलने बाजी मारली असं मला वाटतं. हो, 100%. हार्डवेअर पॅकेजिंगमधील या बदलांनंतर प्रत्यक्ष चिपच्या आर्किटेक्चरमध्ये काय क्रांती घडत आहे यासाठी ॲपलच्या M सिरीज चिप्सचं उदाहरण पाहणं खूप रंजक ठरेल.
त्यांनी त्यांच्या न्यूरल इंजिनमध्ये जी प्रगती केली आहे ती थक्क करणारी आहे. हो, ती खूपच मोठी झेप आहे. म्हणजे जुन्या A11 चिपमध्ये 0.6 टॉप्स एवढी क्षमता होती. ती त्यांनी M4 मध्ये थेट 38 टॉप्सपर्यंत नेली आहे. अगदी बरोबर. पण इथे आपण टॉप्स म्हणजे काय हे थोडक्यात सांगूया. टॉप्स म्हणजे टेरा ऑपरेशन्स पर सेकंड. थोडक्यात सांगायचं तर एक चिप एका सेकंदात किती ट्रिलियन्स गणिते सोडवू शकते याचं ते मोजमाप आहे. बरोबर. आणि ॲपलच्या या वेगाचं मुख्य रहस्य आहे त्यांची युनिफाईड मेमरी. पारंपरिक कॉम्प्युटर्समध्ये कसं असतं, CPUची स्वतःची मेमरी असते, ग्राफिक्स कार्डची वेगळी असते आणि AIची वेगळी. हो, आणि त्यामुळे एकच डेटा वारंवार इकडून तिकडे कॉपी करावा लागतो. यात वेळ आणि वीज दोन्ही वाया जातं. अगदी तेच. ॲपलने हे सर्व मोडून काढलं आणि सगळं एकाच छताखाली आणलं. M1 अल्ट्रा चिपचं उदाहरण बघा. त्यांनी अल्ट्रा फ्युजन नावाच्या तंत्रज्ञानाद्वारे 2 मोठ्या चिप्सना एकमेकांशी जोडलं आणि तब्बल 800 GB पर सेकंड एवढी प्रचंड मेमरी बँडविड्थ मिळवली. हा वेग पूर्वी फक्त एका मोठ्या सर्व्हरमध्येच मिळायचा. हो ना? पण इथे मला एक प्रश्न पडतोय आणि मला थोडा प्रतिवाद करायचा आहे. जर ॲपलची ही युनिफाईड मेमरी इतकी भन्नाट आहे, ती इतकी ऊर्जा वाचवते, तर बाकीच्या कंपन्या गप्प का बसल्यात? PC विश्वातल्या इतर कंपन्या हे का कॉपी करत नाहीत? ॲपलने अशी कोणती जादुई भिंत उभारली आहे ज्याला भेदणं इतकं कठीण आहे? खूपच चांगला प्रश्न आहे. ॲपलने केवळ चांगलं हार्डवेअर बनवलं नाहीये, तर त्यांनी पेटंट्सची एक अभेद्य भिंत उभी केली आहे. त्यांचं एक पेटंट आहे ज्याचा क्रमांक आहे US 11604975B2. ओके. हे पेटंट टर्नरी कम्प्युटेशनबद्दल आहे. टर्नरी कम्प्युटेशन हे काय नवीन प्रकरण आहे? डिजिटल जगतात आपण नेहमी 1 आणि 0 बद्दल ऐकतो, बरोबर? हो. आणि AIच्या गणितांमध्ये खूप मोठ्या दशांश संख्या वापरल्या जातात. ॲपलनी इथे एक शक्कल लढवली. त्यांनी AI मॉडेल्सना -1, 0 आणि +1 अशा 3च स्थितींमध्ये काम करायला शिकवलं. अरे वा. यामुळे आकडेमोड इतकी सोपी झाली की मेमरीची गरज चक्क 50% कमी झाली. इतर कोणतीही कंपनी हे तंत्रज्ञान थेट वापरू शकत नाही, कारण त्यावर ॲपलचा हक्क आहे. ॲपलचा संपूर्ण फोकस 1 वॉट विजेमध्ये जास्तीत जास्त काम काढण्यावर आहे. अच्छा, मग गुगलच्या चिप्सचं काय? त्यांचं टेन्सर प्रोसेसिंग युनिट म्हणजे TPU तर 92 टॉप्स एवढा वेग देतं असं मी ऐकलंय. हो, गुगलचा मार्ग थोडा वेगळा आहे. ते सिस्टॉलिक ॲरे वापरतात. हे एका कारखान्यातील असेंब्ली लाईनसारखे काम करतात, जिथे डेटा एका प्रोसेसिंग युनिटकडून दुसऱ्याकडे सलग दिला जातो. तो मध्येच कुठेही थांबत नाही. डेटा सेंटरसाठी हे खूप उत्तम आहेत. पण जेव्हा खिशातील फोनचा प्रश्न येतो, जिथे बॅटरी खूप महत्वाची असते, तिथे ॲपलचं हे डिझाईन इतरांना खूप मागे टाकतं. आता बघा, इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. हार्डवेअर आपण सुधारतोय हे ठीक आहे, पण मुळात हे AIचे सॉफ्टवेअर मॉडेल्स इतके जड का आहेत? बरोबर. सध्याचे ट्रान्सफॉर्मर मॉडेल्स ज्यांच्यावर ChatGPT चालतं, ते प्रचंड मेमरी खातात. म्हणूनच आता मांबा आणि SSMs नावाच्या नवीन सॉफ्टवेअर आर्किटेक्चरची चर्चा सुरू आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. हे समजण्यासाठी आपण जेंगा या लाकडी ठोकळ्यांचा खेळाचा विचार करूया. जेंगामध्ये आपण काय करतो? मनोरा न पाडता अत्यंत काळजीपूर्वक एक लाकडी ठोकळा काढून घेतो ना. अगदी तसंच. AIच्या भाषेत याला प्रूनिंग म्हणतात. AI मॉडेलमधून अनावश्यक मॉडेल्स काढून टाकणं. पण थांबा, मला इथे तुम्हाला विचारायचंय. हा, विचारा. जर आपण AI मॉडेलमधनं काही भाग काढून टाकला आणि तरीही ते बरोबर काम करत असेल, तो मुळात तो भाग तिथे होताच कशाला? AI मध्ये आधीपासूनच इतका अनावश्यक भाग असतो का? हा, खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही पकडलात. होय, AI मॉडेल्समध्ये सुरुवातीला खूप रिडंडन्सी असते. अच्छा. जेव्हा आपण AIला ट्रेनिंग देतो ना, तेव्हा ते स्वतःच अनेक अतिरिक्त कनेक्शन्स तयार करतं. जणू काही एखादी गोष्ट शिकताना आपण अनेक अनावश्यक वह्या भरतो, तसंच काहीसं. पण एकदा का ते शिकून तयार झालं की त्यातले बरेचसे पॅरामीटर्स अजिबात काम करत नसतात. म्हणजे ते नुसते पडून असतात? हो. आणि जांबा 2.7B नावाच्या एका हायब्रिड मॉडेलवर नुकताच एक प्रयोग झाला. संशोधकांनी त्या मॉडेलमधनं चक्क 18 SSM मॉड्यूल्स म्हणजे जेंगाचे 18 ठोकळे पूर्णपणे काढून टाकले. अरे बापरे, 18? हो, आणि तरीही मॉडेलच्या अचूकतेत काहीही फरक पडला नाही. उलट त्याचं उत्तर देण्याचा वेग 1.39 पटीने वाढला. क्या बात आहे. म्हणजे 18 ब्लॉक्स काढूनही मनोरा तसाच उभा आहे आणि तो अधिक वेगाने काम करतोय. अगदी. आणि ह्यात 2 प्रकार आहेत.
मांबा 1 हे आर्किटेक्चर असं आहे की तुम्ही त्यातून सलग पूर्ण मोठे ब्लॉक्स काढले तरी ते चालतं. पण मांबा 2 मध्ये थोडी काळजी घ्यावी लागते, त्यातून विशिष्ट मॉड्यूल्सच काढावे लागतात. ओके. आणि यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. अचूकता न गमावता आपण या मॉडेल्सना अजून किती लहान करू शकतो? कारण जेवढं मॉडेल लहान तेवढं ते फोनवर सहज चालणार ना. हो, अगदी बरोबर. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. आपण प्रूनिंग करून सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या अगदी शेवटची मर्यादा गाठत आहोत असं दिसते. पण तरीही ही सर्व यंत्रणा डिजिटलच आहे. हो, म्हणजे फक्त 1 आणि 0 ची भाषा. बरोबर. पण जर ऊर्जा वाचवण्यासाठी आपण ही डिजिटल पद्धतच पूर्णपणे फेकून दिली तर, एका वेगळ्याच दुनियेत पाऊल ठेवलं तर? आणि म्हणूनच मला IBMचं ते नवीन संशोधन खूप भारी वाटतं, ॲनालॉग कम्प्युटिंग. हो, हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल, पण आपण परत ॲनालॉग युगाकडे जात आहोत. IBM रिसर्चने नुकताच नेचर कॉम्प्युटेशनल सायन्समध्ये एक भन्नाट शोध निबंध प्रसिद्ध केला आहे. त्यांनी ॲनालॉग इन मेमरी कम्प्युटिंग ही संकल्पना वास्तवात आणली आहे. आणि यासाठी त्यांनी फेज चेंज मेमरी म्हणजे PCMचा वापर केला आहे. एक सेकंड, मी तुम्हाला इथेच थांबवतो. ॲनालॉग म्हणजे जुन्या सिंथेसायझरसारखं काहीतरी. आधुनिक AI मध्ये तर अटेन्शनसारखी अत्यंत गुंतागुंतीची आणि नॉन लिनियर गणितं असतात. हो. डिजिटल चिप्स ती गणितं अचूकपणे सोडवू शकतात. पण एक ॲनालॉग चिप जिच्यात 1 आणि 0ची स्पष्टता नाहीये, ती हे कसं सोडवणार? हाच तर या शोधाचा खरा मॅजिक पॉइंट आहे. डिजिटल चिप्समध्ये एखादा स्विच एकतर ऑन असतो किंवा ऑफ असतो. पण ॲनालॉग चिप्स हे एखाद्या डिमर स्विच सारखे काम करतात. म्हणजे फॅनचा रेग्युलेटर जसं आपण कमी जास्त करू शकतो तसं. अगदी तसंच. IBMने यासाठी एका खास प्रकारच्या काचेचा वापर केला आहे, चाल्कोजेनाइड काच. विजेचा बारीक प्रवाह वापरून या काचेची भौतिक अवस्था बदलली जाते. अच्छा. म्हणजे ती स्फटिकमय अवस्थेकडून अस्फटिक अवस्थेत बदलते. या काचेचा जो बदलता रेझिस्टन्स आहे ना, तोच AIचा डेटा म्हणून साठवला जातो. म्हणजे डेटा साठवण्याची जागा आणि गणिते करण्याची जागा एकच झाली. तो सायकलच्या टायरचा आणि इंजिनचा प्रवासच संपला. अरे वा. म्हणजे काचेची अवस्था बदलणे हीच आकडेमोड आहे. पण तो नॉन लिनियर गणितांचा प्रश्न जो मी विचारला त्याचं काय? हां, त्या गुंतागुंतीच्या गणितांसाठी IBMने कर्नल अप्रॉक्सिमेशन नावाच्या एका अत्यंत हुशार गणितीय ट्रिकचा वापर केला आहे. ही पद्धत गुंतागुंतीची गणिते सोप्या ॲनालॉग सिग्नल्समध्ये रूपांतरित करते. अच्छा. यामुळे मिक्सचर ऑफ एक्सपर्ट सारखे महाकाय मॉडेल्स या काचेच्या ॲनालॉग चिप्सवर अत्यंत कमी ऊर्जेत चालवणं शक्य झालंय. हे तर एखाद्या सायन्स फिक्शन सारखं वाटते. आणि त्सिंघुआ युनिव्हर्सिटीचं एफर्ट आर्किटेक्चर देखील याच दिशेने काम करत आहे ना? हो. ते नियर थ्रेशोल्डवर चिप चालवतात असं मी वाचलंय. म्हणजे नेमकं काय करतात ते? नियर थ्रेशोल्ड म्हणजे चिपला चालवण्यासाठी लागणाऱ्या अगदी किमान विजेवर तिला चालवणे. जसं गाडीतलं पेट्रोल संपत आलं की ती रिझर्व्हवर चालते तसं. हां, बरोबर. अर्थात वीज इतकी कमी असल्याने यात चुका होण्याची शक्यता वाढते. पण त्यांनी असं आर्किटेक्चर बनवलंय की ज्यामुळे केवळ 2% अचूकता गमावून त्यांना तब्बल 2.5 पट जास्त वेग मिळतो. हे सगळं फक्त विजेची भूक शमवण्यासाठी सुरू आहे. आता बघा, हे सर्व ऐकायला खूपच भारी वाटतंय. 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, काचेचे ॲनालॉग चिप्स, ॲपलची युनिफाईड मेमरी. पण या सर्वांचा सामान्य माणसाला काय फायदा? बरोबर आहे. या सगळ्या महाकाय संशोधनाचं आपल्या खिशातील फोनमध्ये काय रिझल्ट दिसणार, हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात कसं उतरेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण क्वालकॉमने नुकतीच जी क्रांती घडवली आहे ती पाहिल्यावर मला तो आहा मोमेंट मिळाला. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर आपल्याला समजेल की तंत्रज्ञान जेव्हा लॅबमधून बाहेर पडून थेट लोकांच्या हातात पडतं तेव्हाच त्याचा खरा अर्थ उलगडतो. नक्कीच. क्वालकॉमने नुकताच त्यांचा स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 हा नवा मोबाईल AI चिपसेट लॉन्च केला आहे. आणि यात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काय माहितीये? काय आहे? ही चिप 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्रीमियम फोनसाठी नाहीये. ही चिप प्रीमियम मिड रेंज फोनसाठी आहे. म्हणजे साधारणपणे ज्या किमतीत OnePlus, Vivo किंवा मोटोरोलाचे फोन मिळतात त्या बजेटमध्ये. आणि हाच तो आहा मोमेंट आहे. कारण आजकाल लोक 3-4 वर्ष आपला फोन बदलत नाहीत. हो ना. आणि जेव्हा ते फोन घेतात तेव्हा त्यांना हे सगळे भारी AI फीचर्स हवे असतात. पण त्यासाठी बँक अकाउंट रिकामं करण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. अगदी बरोबर.
क्वालकॉमने नेमकी हीच ग्राहकांची नस ओळखली आहे. या नवीन मिड रेंज चिपमुळे सीपीयूच्या कार्यक्षमतेत 36% वाढ झाली आहे. ग्राफिक्ससाठी जीपीयूमध्ये 11% वाढ झाली आहे. पण सर्वात धक्कादायक आकडा आहे AI प्रक्रियांसाठी वापरल्या जाणाऱ्या हेक्सागॉन NPUचा. त्यात तब्बल 46% सुधारणा झाली आहे. 46% वाढ. याचा सरळ अर्थ असा आहे की आता बँकेतून कर्ज न काढताही एका सामान्य माणसाला त्याच्या बजेट फोनमध्ये टॉप क्लास AI मिळेल. हो, अगदी. स्पेक्ट्रा AAA ISPमुळे तुमचा कॅमेरा आता अंधारातही भारी फोटो काढेल, बॅटरी टिकेल आणि तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी अनेक कामे क्लाउडवर न जाता थेट फोनवरच होतील. बरोबर. हे तंत्रज्ञानाचं खरं ट्रिकल डाऊन यश आहे. वरच्या स्तरावरील महागातलं संशोधन झिरपत आज सामान्य ग्राहकांच्या खिशापर्यंत पोहोचलंय. अगदी. आणि हेच या दशकातील तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे यश आहे. ती 15,000 वॉट्सची पॉवर वॉल फोडण्यासाठी जे प्रयोगशाळेत प्रयत्न होत आहेत त्याचे थेट फळ आता ग्राहकांना त्यांच्या फोनमध्ये पाहायला मिळत आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? आपण एका अशा टप्प्यावर उभे आहोत जिथे मूरचा नियम जरी मंदावला असला तरी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान थांबलेलं नाही. हो. एका संकटाने दुसऱ्या अधिक कल्पक उपायांना जन्म दिला आहे. मग ते चिपलेट्सचं प्रगत 3D पॅकेजिंग असो, ॲपलची युनिफाईड मेमरी असो, मांबा शेडरसारखं प्रूनिंग तंत्र असो किंवा IBMच्या काचेच्या ॲनालॉग चिप्स असोत, AI हार्डवेअर आता एका नव्या युगात प्रवेश करत आहे. नक्कीच. हे खूपच रोमांचक आहे. पण हे सर्व पाहत असताना मला एक गोष्ट नक्कीच भिडते आणि ती मी सर्वांना विचार करायला लावण्यासाठी सोडून जातो. आता न्यूरल आर्किटेक्चर सर्च नावाच्या तंत्रज्ञानामुळे AI स्वतःसाठी सर्वोत्तम हार्डवेअर स्वतःच डिझाईन करू लागला आहे. आपण आज ॲनालॉग सिग्नल्स आणि काचेच्या रचनेबद्दल बोललो. हो. जसं AI स्वतःचा वेग वाढवण्यासाठी स्वतःचा हार्डवेअर तयार करू लागेल, तसतशी भविष्यात अशी वेळ येईल का जेव्हा AIने डिझाईन केलेलं हे हार्डवेअर इतकं गुंतागुंतीचं असेल की ते मानवी तर्काला किंवा सर्वोत्तम इंजिनियर्सनाही समजण्यापलीकडे जाईल? बाप रे, हा विचारच खूप अस्वस्थ करणारा आहे. हो ना. जसा तुटलेला हात एक्सरेमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतो, तसं या AIचं अंतरंग आपल्याला कधीच स्पष्ट दिसणार नाही. ती केवळ एक गूढ, न समजणारी पण वेगाने काम करणारी प्रणाली बनून राहील. ती एका ब्लॅक बॉक्ससारखी होईल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच. हा खूपच खोल विचार आहे. तर आज आपण हार्डवेअरच्या या नव्या जगाचा जो प्रवास केला, तो एक नवीन दृष्टिकोन देणारा ठरला असेल. अशाच एका नवीन आणि रंजक विषयावर आपण लवकरच पुन्हा सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगावर नजर ठेवून राहा आणि स्वतःचे आहा मोमेंट शोधत राहा.